रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने काँग्रेसला ऊर्जित अवस्था आणण्याचे काम कोणी केले असेल तर ते स्वर्गीय माजी आमदार मधुकर शेठ ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांनी. माणसातील राजा आणि राजातील माणूस म्हणून राजाभाऊ ठाकूर प्रसिद्ध आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघात गोरगरिबांच्या हक्काचा माणूस म्हणून राजाभाऊ ठाकूरांना ओळखले जाते. तेच राजाभाऊ आता श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात राजाभाऊ ठाकूरांची जोरदार हवा निर्माण झाली आहे. यापूर्वी अलिबागसह रायगड जिल्ह्यात राजाभाऊंनी केलेल्या विकास कामांचे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलच्या हाती आले आहेत. या व्हिडिओतून राजाभाऊंची गोरगरिबांप्रती तळमळ, लढाऊपणा, आक्रमकता दिसून येत आहे. हे व्हिडिओ पाहून श्रीवर्धनकरांना असाच लढाऊ आमदार पाहिजे असे श्रीवर्धन मधील जनता बोलत आहे. पत्रकारांशी बोलताना श्रीवर्धन मतदारसंघातील जनतेने आमचे मत राजाभाऊ ठाकूरांना असे जाहीर करून त्यांची निवडणूक निशाणी प्रेमाचे अहेर पाकिट आम्ही मतांनी भरभरून देणार असे सांगितले. राजाभाऊ ठाकूर उच्च शिक्षित असून ते व्यवसायाने इंजिनियर आहेत. व्यवसायातील प्रामाणिकपणा त्यांनी आपले वडील माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्याकडून घेतलाय. राजाभाऊ ठाकूरांना व्यवसायात तसेच राजकारणात त्यांच्या भावांची, बहिणीची, सर्व कुटुंबियांची साथ आहे. 2004 साली त्यांचे पिताश्री स्वर्गीय मधुकर ठाकूर अलिबाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. वडिलांच्या विजयात राजाभाऊंचे नियोजन योगदान आहे. 2004 साली राजाभाऊ अलिबाग तालुक्यातील सातिर्जे ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून आले. सन 2004 ते 2009 या काळात त्यांनी सरपंच पद भूषवले आणि आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांच्या नेतृत्वात पुढील 2 वेळा 10 वर्ष सातिर्जे निवडणूक बिनविरोध झाली. राजाभाऊंनी आजवर शासकीय योजना तळागाळातील जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्या. रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा याचबरोबर शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवले. शासनाचा निधी येण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे राजाभाऊ ठाकूरांनी स्वखर्चातून लोकांचे प्रश्न सोडवलेत. जसे अलिबाग तालुक्यातील बोडणी कोळीवाडा येथील मच्छी मार्केटला हायमास्ट लाईट दिला. बामणसुरे गावातील स्मशानभूमीचे काम स्वखर्चाने केले. मुरुड नांदगाव येथे विहिरीचे पाणी गावात येण्याकरिता स्वखर्चाने पंप आणि पाईपलाईन टाकून दिली आहे. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याकरिता विहीर दुरुस्तीची कामे व आरसीसी टाक्यांचे बांधकाम स्वखर्चाने करून दिली आहेत. 2007 साली राजाभाऊ ठाकूरांनी देशातील पहिले फिरते आरोग्य रुग्णालय सुरू केले. काही वर्षांपूर्वी स्वतःच्या वाढदिवशी पंचक्रोशी करिता रुग्णवाहिका भेट दिली. किहीम आदिवासी वाडी येथील समीर दत्तू नाईक या आदिवासी मुलाला डिप्लोमा इंजिनिअरिंग साठी आर्थिक सहाय्य केले. अलिबाग येथील किंग डेव्हिड या उच्च शिक्षित बोर्डाच्या शाळेत नर्सरी ते 10वी पर्यंत दरवर्षी अशा एकूण 5 गरीब मुलांना पूर्ण मोफत शिक्षणाची व्यवस्था केली आहे. गोरगरीब अनाथ मुलांना शिक्षणासाठी भरघोस आर्थिक मदत केली आहे. रोहा तालुक्यातील चिंचवली येथील बेबीताई पवार या गरीब आदिवासी वृद्ध आजीबाईंची जीवन कहाणी जी 24 तास या वृत्तवाहिनीने दाखवली. त्यानंतर या कुटुंबाच्या मदतीला राजाभाऊ पुढे आले. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी 1 लाख रुपयांची मदत बेबीताई पवार यांच्या 4 नातींना केली. या रकमेचा धनादेश आणि कायम ठेवींच्या पावत्या बेबीताई पवार त्यांना प्रदान केल्या. एवढ्यावरही न थांबता या कुटुंबाला आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातही सहभागी करून घेतले. तसेच या मुलींना शिकवणाऱ्या शिक्षकांचाही या निमित्ताने सत्कार केला. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, श्रीवर्धन. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.